हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 21 जून 2024 या दिवशी वार आहे शुक्रवार आणि या दिवशी साजरी केली जाणार आहे 2024 मधली वटसावित्री पौर्णिमा। जून महिना सुरू झाला की पावसाळा सुरू होतो आणि हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव जे आहेत तर ते आपण साजरे करत असतो। ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेध लागतात ते म्हणजे वटपौर्णिमेचे। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत जे आहे तर ते करत असतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। तर यावर्षी वटपौर्णिमा ही 21 जूनला आपण साजरी करणार आहोत आणि वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने सुद्धा आपण ओळखत असतो। तर या दिवशी स्त्रिया उपवास करत असतात, वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात। 7 जन्म आपल्याला हाच नवरा मिळू दे असं वचन सुद्धा त्या मागत असतात। पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण जे आहेत तर ते परत आणले होते आणि त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत जे आहे तर ते केले जाते। त्याचप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की वडाच्या झाडांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो आणि वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते। वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा हे वडाचे झाड 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगत असते आणि म्हणूनच स्त्रिया या वडाच्या झाडाचे पूजन करत असतात आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना सुद्धा करत असतात। तर पहा, ही पूजा करत असताना काही नियम सुद्धा आपल्याला पाळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेसाठी आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे जेणेकरून या व्रताचा आपल्याला पूर्ण फळ मिळेल आणि साडीचे 5 शुभ रंग कोणते आहेत आणि चुकूनही आपल्याला कोणत्या 3 रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्याचं परिधान करायचं नाहीये। त्याचप्रमाणे 2 रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला घालायच्या नाहीये। तर अशा कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही आणि कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची आहे अशा सर्व महत्त्वाच्या नियमांची माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, वटसावित्री पौर्णिमेचे जे व्रत आहे तर ते अतिशय शुभ आणि अतिशय महत्त्वाचं व्रत मानलं जातं। या व्रतामध्ये आपल्याकडनं कुठल्याही प्रकारच्या चुका होता कामा नयेत आणि संपूर्ण जे व्रत आहे तर ते योग्य रीतीने आपण जर केलं आणि काही नियम जर आपण पाळले तर त्या नक्कीच आपल्याला व्रताचं 100% फळ हे प्राप्त होत असतं। तर आपल्याला या वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेसाठी या 3 रंगाच्या साड्या चुकून सुद्धा घालायच्या नाहीयेत। त्यामध्ये पहिला रंग म्हणजे काळा रंग, यानंतर पांढरा रंग आणि तिसरा निळा रंग। तर अशा 3 रंगाच्या ज्या साड्या आहेत तर त्या आपल्याला चुकून सुद्धा घालायच्या नाहीयेत। कारण काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातं आणि त्याचप्रमाणे पांढरा रंग हा सुद्धा नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि वटसावित्री पौर्णिमेला कधीही पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाचे वस्त्र किंवा निळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करू नये आणि हे अशुभ मानलं जातं। इतर दिवशी तुम्ही परिधान करत असाल तर हरकत नाही, पण वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा या 3 रंगाच्या ज्या साड्या आहेत तर त्या आपल्याला परिधान करायच्या नाहीयेत। आता 3 रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला घालायच्या नाहीयेत। आता हे जे 3 कलर तुम्हाला मी सांगितलेले आहेत काळा, पांढरा आणि निळा, तर या रंगाच्या तुम्हाला बांगड्या सुद्धा चुकूनही घालायच्या नाहीयेत। त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपल्याला कोणते 5 रंग जे आहेत तर ते शुभ आहेत हे आपण आता बघूयात। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला रंग म्हणजे लाल रंग। आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व या रंगाला दिलं जातं। जेव्हा आपल्याकडे लग्न सोहळा असतो, नवरी मुलगी असते तर तिला लाल रंगाची साडी जी आहे तर ती घातली जाते। त्याचप्रमाणे लाल रंग हा कुंकवाचा सुद्धा आहे आणि कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे आणि त्यामुळे आपण या दिवशी लाल रंगाची साडी जी आहे तर ती घालायची आहे।
कारण पहा, वटसावित्री पौर्णिमेचे जे व्रत आहे तर ते सुद्धा आपण आपल्या सौभाग्यासाठी करत असतो। अखंड सौभाग्य राहावं यासाठी तुम्हाला लाल रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे आहेत। लाल रंग हा रजोगुणी रंग आहे आणि त्यामुळेच या रंगाला विशेष महत्त्व दिलं जातं। यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग। पिवळा रंग हा धर्माचे प्रतीक आहे आणि गुरुग्रहाचा हा रंग शरीरातील इंद्रियांमध्ये असतो आणि त्याच्या प्रभावामुळे जातक धार्मिक सात्विक सदाचारी होतो आणि हा रंग सत्वगुणी आहे। आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण नवऱ्या मुलीला हळद लावत असतो तेव्हा पिवळ्या रंगाची साडी परिधान केली जाते आणि हळद जी आहे तर ती सुद्धा आपण अंगावरती लावत असतो। तर बघा, एखाद्या सुवासिनीला आपण जर हळदी कुंकू लावतो तेव्हा हळदीशिवाय त्या सुवासिनीचा मान जो आहे तर तो पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असेल तर ते देखील आपल्याला परिधान करायचे आहे। यानंतर पुढचा रंग जो आहे तर तो म्हणजे हिरवा रंग। हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी त्याचप्रमाणे सिनेमा क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळवून देत असतो आणि हिरवा रंग हा फळप्राप्तीसाठी अतिशय शुभ असा मानला जातो। त्यामुळे तुमच्याकडे हिरव्या रंगाचं वस्त्र असेल तर ते सुद्धा तुम्ही परिधान करू शकता। आणि यानंतर पुढचा रंग म्हणजे केशरी रंग। केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करत असतो आणि यामधून आशा व्यक्त होते की या रंगातून सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होत असतो आणि म्हणूनच या रंगाच्या वापराने निराशा दूर होते आणि व्यक्तीच्या मनातली जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा नष्ट होत असते। व्यक्तीच्या मनामध्ये जे काय सकारात्मक विचार असतील तर त्याचं फळ जे आहे तर त्या व्यक्तीला मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला केशरी रंगाचं वस्त्र जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला परिधान करता येणार आहे। यानंतर पुढचा रंग जो आहे तर तो म्हणजे गुलाबी रंग। लाल आणि पांढऱ्या रंगाच्या मिश्रणातून बनलेला हा रंग कोमलतेचं प्रतीक आहे आणि हा रंग गुलाबी आहे। गुलाब हे फूल माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच गुलाबासारखे कोमल म्हटलं जातं आणि म्हणूनच तुमच्याकडे जर गुलाबी रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता। तर अशा या 5 रंगाच्या साड्या ज्या आहेत तर या 5 रंगाच्या साड्यांपैकी तुमच्याकडे कोणत्या रंगाची जी साडी आहे तर ती तुम्हाला परिधान करायची आहे। आता वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण साडीच नवीन नेसायला हवी का? तर नाही। ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे आणि ज्यांची पहिली वटसावित्री पौर्णिमा आहे तर त्यांनी नवीन वस्त्र परिधान करायचं आहे। पण ज्या स्त्रियांचं लग्न होऊन 2, 3 किंवा 10, 15, 20 वर्ष अशा बायकांना झालेले आहेत अशा स्त्रियांनी जुनी साडी घातली तरी सुद्धा चालणार आहे। पण ही जुनी साडी घालताना सुद्धा काही नियम आपल्याला पाळायचे आहेत। ही साडी कुठेही फाटलेली किंवा जळालेली नसावी आणि तुम्ही तुमच्या मासिक धर्मामध्ये सुद्धा वापरलेली नसावी। त्याचप्रमाणे कुठे तुम्ही दशक्रिया विधीसाठी गेलेला असाल किंवा तुमच्या घरामध्ये सुतक असेल आणि त्या सुतकामध्ये तुम्ही जर ही साडी घातलेली असेल किंवा एखाद्याचं वर्ष श्राद्ध होतं आणि तिथे तुम्ही ही साडी घालून गेलेली असाल तर अशा साड्या सुद्धा तुम्हाला चुकूनही परिधान करायच्या नाहीयेत। ज्या साड्या तुम्ही स्वतःच्या घरामध्ये तुम्ही वापरलेल्या आहेत, पूजेसाठी तुम्ही घातलेली असेल, दिवाळीसाठी तुम्ही जर ती साडी घातलेली असेल किंवा तुमच्या लग्नातला शालू असेल तर अशा शुभ कार्यासाठी वापरलेल्या ज्या साड्या आहेत तर त्याच तुम्हाला परिधान करायच्या आहेत। तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।